नमस्कार, जय सेवा। कुवारा भीवसेन आदिवासी लोककला व सांस्कृतिक महोत्सव 2026 याची पूर्ण तयारी झालेली आहे। आपण पाहता की पूर्ण प्रमाणात चेअर, सोफे, खूप भव्य व्यासपीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पारशिवनी तालुक्यात आपल्या कोलितमारा, नरळ, बनेराच्या लोकांमध्ये उत्साह आहे। रामटेकच्या, जंजेरिया, देवलापार, खापा, सिल्लारीपासून दुरून वडांबा, करवाईपासून लोक या ठिकाणी येणार आहे आणि मोठ्या संख्येने आपली जी दैदिप्यमान आदिवासी संस्कृती आहे आणि आपला जो महत्त्वाचा पारशिवनी तालुक्यातील कुवारा भीवसेन हे अतिशय महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र आहे। त्याची प्रसिद्धी, त्याचा जागर आदिवासी संस्कृतीचा हा एक मोठ्या सेलिब्रिटीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। उद्या षण्मुखप्रिया येत आहे, परवा हेमामालिनी जी आहे आणि त्यानंतर कैलाश खेर हे सोमवारी या ठिकाणी येणार आहे। उद्या देशाच्या विविध राज्यातील आदिवासी लोककला आपलं प्रदर्शन, आदिवासी गीतांचं आणि नृत्यांचं प्रदर्शन या ठिकाणी करणार आहे। आदिवासी वाद्यकला या ठिकाणी येणार आहे। महिला बचत गटासाठी पुरेपणे या ठिकाणी स्टॉल्स तयार झालेले आहे आणि अतिशय सुंदर विद्युत व्यवस्था, रोषणाई या ठिकाणी झालेली आहे। साऊंडची खूप सुंदर व्यवस्था आहे। स्टेज, अभूतपूर्व असा स्टेज या ठिकाणी तयार केलेला आहे आणि लोकांच्या बसण्याची पूर्णपणे व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नवीन रस्ता या ठिकाणी आपण केलेला आहे आणि मला विश्वास आहे की जी कुवारा भीवसेन महोत्सव 2026 हा 5वा कार्यक्रम आहे। 2013 नंतर 2014ला रामटेकला, 2017ला नागपूरला आणि मग 24ला परत पारशिवनी आणि आता परत पारशिवनीला या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन केलेले आहे। आपली दैदिप्यमान आदिवासी संस्कृती आणि आपला जो पारशिवनी तालुक्यातील अर्थव्यवस्था बदलणारा जो कुवारा भीवसेन आहे त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये काम आपण घेतलेले आहे। त्यासोबतच जलक्रीडा देखील या ठिकाणी सुरू होत आहे। सीप्लेन देखील या ठिकाणी लवकरात लवकर आपण आणणार आहोत। परंतु हे सर्व करत असताना ही जी आपली आदिवासी लोककला आणि परंपरा आहे याला राजाश्रय मिळावा, याचं जतन व्हावं, याचा यूट्यूबमध्ये कायमस्वरूपी हे लोकांना राहावे। ही कला जी आहे लोककला याला देखील पूर्णपणे ताकद आणि पाठिंबा सरकारच्या वतीने मिळावा म्हणून राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय, आपले पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आपले आदिवासी मंत्री अशोक उईकेजी आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम होत आहे। यांनी मला खूप मदत केली, प्रशासनाने मदत केली आणि मला विश्वास आहे की उद्या वेळेपूर्वी लोकांनी येऊन आपली जागा, आपली गैरसोय टाळावी की आपली जागा लवकरात लवकर आरक्षित करावी। आपल्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला प्रोत्साहन आणि प्रतिसाद मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमात लवकरात लवकर यावं। सर्व महिलांनी, मी कालच सांगितलं की लवकर 2-3 वाजता स्वयंपाक करून घ्या। देवलापार आणि जे दूर जंगलातून या ठिकाणी जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी आपण वाहनाची आणि त्यांची सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे उद्याचा शुभारंभ हा वाजत गाजत उत्साहात झाला पाहिजे। रविवारी आणि सोमवारी एक गर्दीचा उच्चांक या ठिकाणी राहणार आहे। आपल्या सर्वांनी आपली जागा आरक्षित करण्यासाठी लवकर यावं, कारण की एकदा मैदान फुल झालं की आपल्याला बसायला गरज होईल, मग आपल्याला बाहेर उभं राहावं लागेल। करिता आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर येऊन आपलं स्थान आरक्षित करावं। सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं आणि पारशिवनीच्या इतिहासात एक उत्साहाचा दिवस आहे। पूर्ण गावामध्ये, पूर्ण शहरामध्ये, गावागावामध्ये लोकांच्या मनामध्ये या कार्यक्रमाबद्दल खूप वेगळं आकर्षण आहे आणि आपला सर्वांचा आशीर्वाद, सहकार्य आणि प्रोत्साहन राहिलं तर दरवर्षी जे महाराष्ट्राच्या कुठल्याही तालुक्यात होत नाही, महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात किंवा कुठल्याही आदिवासी भागात जो उपक्रम होत नाही तो उपक्रम आपण आपल्या भागात राबवलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे शक्य झालं। आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा।